विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 3.1 चा जो आहे तो पहिला पार्ट पाहिलेला होता. या व्हिडिओमध्ये आपण त्याचा उर्वरित भाग जो आहे तो पाहणार आहोत. एक्सरसाइज 3.1 आपण नक्कीच इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले आहेत त्यांचे ऍप्लिकेशन करून आपण सगळं बेसिक जे आहे इलेव्हनचं ते पाहतो आहोत. अजूनही आपण फक्त त्याचं साध्या पद्धतीने सिंपल जे इंटिग्रल्स आहेत ते फाइंड आउट करतो आहोत. परंतु इथे क्वेश्चन नंबर 3 पासून थोडा एक वेगळेपणा या ठिकाणी जाणवतो दिसतो. जसं की इथे आता तुम्हाला दिसतंय की इथे हा जो वरती फॅक्टर दिसतोय खाली पण दिसतोय, तर हे एक्सप्रेशन थोडं अल्जेब्राइक टाइपचं आहे, म्हणजे रॅशनल फंक्शन ते आहे. मग अल्जेब्राइक आहे म्हणजे काय, जर समजा ते एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स या टाइपचं जर ते फंक्शन असेल, म्हणजे दोन फंक्शनचा तो भागाकार असेल, रेशो दिलेला असेल, तर हे डिपेंड करतं आणि हे अल्जेब्राइक असतील दोन्ही, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स. या ट्रिग्नोमेट्री नाहीये, अल्जेब्राइक आहे. तर याच्यातनं त्यांची डिग्री काही ना काही असणार आहे प्रत्येकाची. मग आता इथे आपण त्याला 3 गोष्टी आहेत. एक तर आपण पहिली गोष्ट जर समजा यांच्या डिग्रीमध्ये काहीतरी सारखेपणा असेल, म्हणजे सेम डिग्री असेल किंवा लहान मोठी डिग्री असेल असं होऊ शकतं. तर मग पॉसिबल बघा, इफ समजा डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू डिग्री ऑफ जी ऑफ एक्स, या दोघांची डिग्री जर सेम असेल, जसे ते दिसतंय बघा, याची डिग्री आणि याची डिग्री सेम आहे, याचा रेस टू 1 आहे, याचा रेस टू 1 आहे, म्हणजे मॅक्झिमम पॉवर जी असेल ती जर सेम असेल, ते अशा वेळेला आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. ऍडजस्ट हा जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे, या जो डिनॉमिनेटर आहे तो वरती ऍडजस्ट करायचा आहे डिनॉमिनेटरला, म्हणजे ऍडजस्ट डिनॉमिनेटर टू द न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटर ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर ऍडजस्ट करायचं. जसं की ते +2 आहे, इथे +2 टाकायचा, +2 -2 आपल्याला टाकायला लागणार. अशी ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी करायला लागते. किंवा पॉसिबल काय होऊ शकतं बघा, इफ डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन डिग्री ऑफ जी ऑफ एक्स. समजा याची डिग्री जी आहे एफ ऑफ एक्सची ती मोठी असेल, म्हणजे वरती समजा स्क्वेअर आहे, खाली एक्सच आहे, तर अशा वेळेला ऑफकोर्स आपण मोठ्या नंबरला जसं लहान नंबरने आपण डिवाइड करू शकतो, त्याच पद्धतीने आपण जी छोटी पॉलिनॉमियल आहे याच्याने त्या वरच्या पॉलिनॉमियलला जे आहे ते डिवाइड करू शकतो. म्हणजे आपण अशा वेळेला काय करणार, डिवाइड न्यूमरेटर डिवाइड डिनोमिनेटर बाय न्यूमरेटर. आणि ते डिव्हिजन आपण शिकलो आहोत. पॉलिनॉमियल एका पॉलिनॉमियल दुसऱ्या पॉलिनॉमियलला कसं डिवाइड करायचं याची या मेथड आपण 8वी 9वी पासून शिकत आलेलो आहोत. त्या मेथड्सने आपण त्याचे फॅक्टराइज त्याला करतो आणि फॅक्टर त्याच्यात जर कॅन्सल झालं तर ते असंही सिम्प्लिफाय होऊन जात आहे. त्यानंतर थर्ड आहे, पॉसिबिलिटी असू शकते की इफ डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स लेस दॅन डिग्री ऑफ जी ऑफ एक्स. मग यासाठी आपल्या मेथड्स आहेत इंटिग्रेशन मध्ये, आपण ती मेथड अप्लाय करणार आहोत. देन यूज द मेथड. मग ते आपण मेथड जी आहे ती पुढे आहे ती पुढे शिकणार आहोत. या एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल्स नाही, याचा स्पेशल टॉपिक आपला असणार आहे अल्जेब्राइक फंक्शन किंवा पार्शियल फ्रॅक्शन पाडण्याचा. त्याच्यात आपण याच्यात अजून डिटेलमध्ये जो स्टडी आहे तो करणार आहोत. पण इथे काही एक्झाम्पल्स पहिल्या एक्सरसाइज मध्ये आलेले आहेत, म्हणून आपण या प्रकाराला थोडंसं शॉर्टमध्ये का होईना घेऊन घेतलेला आहे. तर बघूया एक्झाम्पल. त्यातलं फर्स्ट इंटिग्रल एक्स अपॉन एक्स प्लस 2 dx असं दिलेलं आहे बघा, आणि ते आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे कारण डिग्री सेम आहे. जसं आपण आता लेटेस्ट टॉपिक जो पाहिला आहे त्यानुसार ते डिग्री सेम आहे, याची 1 आहे 1 आहे, म्हणजे ऍडजस्टमेंट करायची. म्हणजे वरती एक्स प्लस 2 ऍडजस्ट केला कारण इथे एक्स होता, आधी व्हेरिएबलचाच विचार करायचा. एक्स तो ऑलरेडी होता, +2 आपण टाकलेला आहे, मग तो ते बॅलन्स होण्यासाठी, पॉलिनॉमियल बॅलन्स होण्यासाठी आपल्याला -2 टाकायला लागणार, कारण 2 -2 0 होतो आणि 0 प्लस कोणालाही असणारच आहे, त्यामुळे आणि आपण राहील एक्स प्लस 2 आणि हा dx. बाकी पुढे इंटिग्रल हा एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 2 याला सेपरेट केला दोघींमधून, तसं इथे 2 अपॉन एक्स प्लस 2 हा सुद्धा सेपरेट होईल. आणि मग हा इथे एक्स प्लस 2 सेम फॅक्टर मिळतो, असा प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये आपल्याला मिळणार आहे. बऱ्याच आपण जे एक्झाम्पल्स घेऊ त्याच्यामध्ये ज्या या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते यासाठीच आपण ऍडजस्टमेंट करतो की जेणेकरून तो कॅन्सल व्हावा. एका एक्सप्रेशन मध्ये हा इथे तो कॅन्सल झाला, इथे 1 येईल. मी इंटिग्रेशन सुद्धा सेपरेट करतो आहे, हा 2 कॉमन निघणार आणि ते फक्त उरणार आहे 1 अपॉन एक्स प्लस 2 dx. पुढे हा 1 चं इंटिग्रेशन एक्स येतं हे आपल्याला माहिती आहे, -2 आणि हा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 2 चा, म्हणजे इंटिग्रल 1 अपॉन ax प्लस b असे फॉर्म्युले आपण आता पाहिलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे फॉर्म्युले घेतलेले आहेत या चॅप्टर ज्यावेळेला आपण स्टार्ट केली त्यावेळेला मी असे 2 फॉर्म्युले इथे वापरलेले आहेत.
पहिला म्हणजे इंटिग्रल 1 dx इज इक्वल टू x प्लस c आणि इंटिग्रल 1 अपॉन ax प्लस b dx इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ ax प्लस b आणि अपॉनला x चा जो कोएफिशियंट आहे तो घ्यायला लागतो, परंतु इथे x चा कोएफिशियंट 1 आहे, त्याला घ्यायची गरज नाही कारण अपॉनला 1 नसलाही तरी तो चालणार आहे. आणि शेवटी फायनली आपल्याला हे आन्सर जे आहे ते मिळतं आहे एक्झाम्पलचं, म्हणजे इंटिग्रल आपल्याला मिळालेला आहे. नेक्स्ट बघूयात. बघा इथे देखील आपल्याला दिसतंय, आधी तर आपण डिग्री चेक करणार कारण हे पॉलिनॉमियल चा रेशो आहे, जे रॅशनल फंक्शन आपल्याला दिसत आहे. तर अशा वेळेला जर पॉलिनॉमियलचे रॅशनल फंक्शन असेल तर आपण पहिले सुरुवातीला चेक करणार की यांची डिग्री काय. तर डिग्री सेमच आहे. जर डिग्री सेम आहे तर अशा वेळेला आपलं पहिलं काम असणार की आपण हा न्यूमरेटर जो आहे तो डिनोमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरला ऍडजस्ट करायचा आहे. तो ऍडजस्ट करत असताना आता सगळ्यात पहिला विचार असायला पाहिजे तो म्हणजे व्हेरिएबलचा. व्हेरिएबलचा कोएफिशियंट 3 आहे. कॉन्स्टंटचा विचार सोडून द्यायचा. 3 येण्यासाठी पण इथे 5 होता, मग तुम्ही बाहेर कॉमन काढतो आणि 3 कॅन्सल होण्यासाठी 5/3 त्या ठिकाणी ऍडजस्ट करतो. बाकी आता हे ऍडजस्टमेंट केलंय 5/3, मग आपल्याला हेच इक्वेशन मिळायला पाहिजे हे सिम्प्लिफाय केल्यानंतर. तर यासाठी म्हणून जेव्हा 5/3 मी याला मल्टिप्लाय करणार तर तो 5×20 आणि हा अपॉनला 3, म्हणजे इथे मला मी जे ऍडजस्ट केलेला आहे ऑलरेडी त्यात 5×20 आणि हा म्हणजे तो इथे मायनस आहे तिथे प्लस होईल 20/3 आणि हा +2 जो होता आपला ऑलरेडी तो ऍज इट इज असेल. म्हणजे आपण जे ऍडजस्ट करतो आहोत ज्याच्यामुळे जे इक्वेशन मध्ये बदल झाला, पॉलिनॉमियल मध्ये बदल झाला, तो बदल मायनस असेल तर प्लस करून टाकायचा, प्लस असेल तर मायनस करून टाकून द्यायचा, जेणेकरून ती टर्म त्या ठिकाणी प्रेझेंट राहणार नाही जी आपण नव्याने टाकलेली आहे. कारण इथे हे एक्सप्रेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला हे मिळायला हवं, या प्रकारची आपण त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करतो आणि ती ऍडजस्टमेंट जी आहे ती आपल्याला या पद्धतीने करता येते. पुढे हा याला आता सेपरेट करायला हरकत नाही. तिथे 5/3 3x - 4 अपॉन 3x - 4 इकडे प्लस याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 3 2 6 म्हणजे तो 6 आणि हा 26 म्हणजे 26 अपॉनला 3 × 3x - 4 या पद्धतीने त्याला सिम्प्लिफाय करता येईल. मी काय केलं बघा, याला याने डिवाइड केलंय. याला जर मी याने डिवाइड केलं तर डिवाइड करण्याच्या आधी मी याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलंय. 3 2 6 आणि हा 20 26 झाला आणि अपॉनला हा 3 होता इथे लिहिला आणि हा याला अपॉनला आलेला आहे. आता परत आपण इंटिग्रल सेपरेट करूयात अल्जेब्रा ऑफ इंटिग्रल्स वापरून. हा 5/3 इंटिग्रल हा आणि हा कॅन्सल होईल, 1 dx फक्त येईल, प्लस हा 26/3 पूर्णच्या पूर्ण बाहेर असेल आणि इंटिग्रल 1/3x - 4 आणि हा dx येईल. पुढे परत आपले हे दोन फॉर्म्युले जे आपण आता वापरले आहेत जस्ट तेच आपल्याला वापरायचे आहेत. 5/3 × x प्लस हा 26/3 ऍज इट इज आणि याचा लॉग ऑफ मॉड ऑफ 3x - 4 आणि आपण x चा जो कोएफिशियंट असेल तो घेतो या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट नुसार आणि मग येणार प्लस c. हा 3 3 9 होईल. हा 5/3x प्लस 26/9 लॉग ऑफ मॉड ऑफ 3x - 4 प्लस c अशा पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर जे आहे ते मिळणार आहे. त्यातलंच 5th नंबरचं एक्झाम्पल बघूया. या 5th नंबरचं एक्झाम्पल मध्ये स्क्वेअर रूट दिलेला आहे, तरी पण आपण डिग्री फक्त हीच कन्सिडर करणार आहोत. म्हणजे इथे देखील आपल्याला 4x - 1 जो आहे तो वरती ऍडजस्ट करायचा आहे. यात सगळ्यात पहिला विचार व्हेरिएबलच्या कोएफिशियंटचा करायचा. मग कोएफिशियंटचा इथे x चा जो कोएफिशियंट 4 दिसतोय इथे 2 दिसतो, म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती तिथे 4 येऊन जाईल हे आपल्याला कळतंय. म्हणून 1/2 या ठिकाणी ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे मग इथे 1/2 ऍडजस्ट केला म्हणजे 2/2 ऐवजी 1 ऐवजी मी 2/2 टाकलेला आहे. 1 प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लाय असतोच. तिथे 4x - 1 आला. आता फक्त गरजेचं आहे ते याला मल्टिप्लाय केल्यानंतर इथे मात्र 14 येतोय बघा. म्हणजे हा 4x - 14 होतोय. 7 × 14 अपॉनला हा √4x - 1च आहे. मग आपल्याला गरजेचं आहे आता इथे -1 आणणं. आपण बाकीचा जो पार्ट आहे कॉन्स्टंटचा तो वेगळा करून म्हणजे -13 त्याच्यातनं वेगळा केला, कारण -1 -13 हा -14 येईल आणि हा 4x - 1 बरोबर वरती ऍडजस्ट होऊन जातो. म्हणजे आपल्याला पुढे सोडवायला जे आहे ते काम इझी होऊन जाईल. आता आपण सेपरेट करू शकतो. हा सेपरेट नंतर हा 1/2 संपूर्ण याला मल्टिप्लाय असल्यामुळे इथे ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. इंटिग्रल हा 4x - 1 अपॉन
4x मायनस 1 dx मायनस हा 13 आहे तो बाहेर निघणार कॉमन आणि ते उरणार 1 अपॉन कारण याला डिवाइड करतो आहे तर इथे अंडर रूट 4x मायनस 1 आणि dx या पद्धतीने आपण त्याला सेपरेट करतील या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल टू हा 1 अपॉन 2 आता हा दोघींचा मिळून जसं आपलं a अपॉन रूट a जो आहे तो अंडर रूट a येतो फक्त त्याचं कारण असे कारण आपण याला अंडर रूट a इंटू अंडर रूट a असे लिहू शकतो म्हणजे त्यातला एक रूट जो आहे तो कॅन्सल होतो आणि फक्त स्क्वेअर रूट ऑफ a उरतो तसं इथे हा इंटिग्रल फक्त अंडर रूट 4x मायनस 1 नाही dx मायनस 13 याचा डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला आहे आता हे फॉर्म्युले जे आहेत ते आपण आधी लिहून घेतलेले आहेतच तर आपण तेच फॉर्म्युले या ठिकाणी यूज करतो आहोत तर याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे याचा तर तो आहे इंटिग्रल इथे लिहितोय इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट ax प्लस b dx इक्वल टू 2 अंडर रूट ax प्लस b आणि अपॉनला x चा जो कोएफिशिएंट आहे तो लिहायला लागतो प्लस c हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करतो आहोत आता तो यूज करताना डायरेक्टली काय येणार बघा इंटू 2 अंडर रूट या ठिकाणी 4x मायनस 1 आहे तसाच आणि अपॉनला मात्र x चा कोएफिशिएंट घ्यायचा आहे तो घेतला आणि प्लस सी कॉमनली सगळ्यांचा निवडून घेतलेला आहे त्यानंतर हा 1 अपॉन 2 ऍज इट इज आणि याला मात्र आपल्याला रेस टू च्या फॉर्म मध्ये लिहिता येईल इंटिग्रल हा 4x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 1/2 dx मायनस दोन्ही याला डिवाइड केला 2 येईल 13 अपॉन 2 या ठिकाणी येईल आणि हा अंडर रूट 4x मायनस 1 प्लस सी ब्रॅकेट या ठिकाणी हा कम्प्लीट आहे तो राहीलच पुढे आता परत याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन 2 याचा इंटिग्रेशन रेस टू यांचा जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे याचा परत फॉर्म्युला आपल्याकडे जो आहे ax प्लस b ब्रॅकेट रेस टू n dx याचा फॉर्म्युला आहे ax प्लस b ब्रॅकेट रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करतो आहोत याच्यासाठी तर इथे काय येईल बघा त्यानंतर याच्या फॉर्म्युलेनुसार 4x मायनस 1 रेस टू 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 आणि शिवाय एक चा कोएफिशिएंट जो आहे तो 4 अपॉनला घ्यायला लागतो जसं की इथे हा फॉर्म्युला जो आहे त्याच्यात एक चा कोएफिशिएंट लिहायचा बाकी होता a म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यानुसार इथे एक चा कोएफिशिएंट कारण x रेस टू n आपला जनरल फॉर्म्युला आहे परंतु ax प्लस b जर त्या स्वरूपात येत असेल तर अशा वेळेला मात्र आपण या ठिकाणी एक चा कोएफिशिएंट जो आहे तो घेतो त्यानंतर इथे पुढे येणार आहे मायनस 13 अपॉन 2 आणि हा 2 याला मल्टिप्लाय झाल्यावरती हा 4 होऊन जाईल आणि तिला अंडर रूट 4x मायनस 1 आणि प्लस कारण 1 अपॉन 2 ने पण त्याला मल्टिप्लाय केलेला आहे पुढे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात 1 अपॉन 2 हा 4x मायनस 1 ब्रॅकेट असतो 3/2 होईल अपॉनला 3/2 मल्टिप्लाय बाय हा 4 आहेच पुढे त्याला डिवाइड करतो 4 होऊन जाईल आणि पुढे मायनस हा 13 अपॉन 4 अंडर रूट 4x मायनस 1 प्लस c नंतर पुढे याला डिवाइड केलं 2 येईल 3 दुने 6 आणि 6 दुने 12 म्हणजे 1 अपॉन 12 हा 4x मायनस 1 रेस टू 3/2 मायनस 13 अपॉन 4 आणि अंडर रूट 4x मायनस 1 प्लस c अशा पद्धतीने आपल्याला जे आहे याचं देखील इंटिग्रल जे आहे ते काढता येणार आहे नेक्स्ट त्यामधूनच एक्झाम्पल नंबर 6 बघूया इक्वल टू आता इथे जे दिसते ट्रिग्नोमेट्री आहे आणि ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युला जर आपण अप्लाय करायचं की बघा दिसतंय साइन ऑफ 4x जो आहे त्याला आपण cos 2x मध्ये कन्वर्ट करू शकतो कारण आपल्याकडे त्याचे फॉर्म्युले आहेत जसं की आता आपल्याकडे sin थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2 sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2 समजा मी या ठिकाणी थीटा ऐवजी 4x रिप्लेस केला इथे 4x तर इथे 4x इथे 4x तर हा फॉर्म्युला ऑटोमॅटिकली असा कन्वर्ट होईल बघा इंटिग्रल sin 4x आहे तिथे sin थीटा ऐवजी 4x जर ठेवला तर इथे 2 sin 4x अपॉन 2 केल्यावरती 2x येईल आणि इथे cos 2x अपॉनला येईल cos 2x फायनली आपल्याला माहिती की हा cos 2x कॅन्सल होतोय हा 2 इंटिग्रल इथे येईल फक्त sin 2x आणि dx कारण इंटिग्रलच्या बाहेर हा जो कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रलच्या बाहेर लिहू शकतो नंतर आपल्याकडे sin ऑफ 2x चा फॉर्म्युला आहेच इंटिग्रेशन साठीचा तो आहे sin ऑफ ax प्लस b dx इज इक्वल टू मायनस cos ऑफ ax प्लस b प्लस अपॉनला इथे घ्यायला लागतो तो x चा कोएफिशिएंट तो इथे 2 आहे
म्हणजे इथे 2 इन ब्रॅकेट मायनस कॉस ऑफ 2x अपॉन 2 प्लस सी. फायनली 2 टू गेट कॅन्सल मिळणार आहे मायनस कॉस ऑफ 2x प्लस सी. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट आहे बघा स्क्वेअर रूटच्या आत व्हॅल्यू दिसते आहे. म्हणजे याचा अर्थ अशा वेळेला आपण जनरली आता जे आपण डिफरन्शिएशन चॅप्टर संपवतो त्यामध्ये सुद्धा आपण असे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. जर आपल्याला स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये 2 टर्म्स येत असतील किंवा 3 किंवा एकही टर्म असतील पण स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये मायनस प्लस असं काही दिलेलं असेल अशा वेळेला आपण रॅशनलायझेशन हा प्रकार जो आहे तो निवडतो, रॅशनलाइज करतो. म्हणजे याच्या कॉन्जुगेट पेअरने याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. जसं की बघा आय इज इक्वल टू इंटिग्रल 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 3 इंटू. आता याचा कॉन्जुगेट पेअर म्हणजे इथे मायनस साइन आहे तर त्याच्यात प्लस साइन फक्त घ्यायची आणि त्याच्यानेच त्याला डिवाइड आणि मल्टिप्लाय करायला लागतं. कारण तिथं 1 होतो आणि 1 ऐवजी आपण ती व्हॅल्यू टाकू शकतो कारण 1 प्रत्येकाला मल्टिप्लाय असतो. बाकी इंटिग्रल सोबतचा dx आहे तसाच. पुढे आता हा इंटिग्रल 2 तर ओव्हरऑल कॉमन निघेल. हा अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट एक्स प्लस 3 ऍज इट इज अपॉन हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस अंडर रूट एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा dx इक्वल टू हा 2 ऍज इट इज. इंटिग्रल हा स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजेच एक्स एस टू 1/2 प्लस हा एक्स प्लस 3 ब्रॅकेट एस टू 1/2 आणि आपण येईल एक्स मायनस एक्स प्लस 3 कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. इक्वल टू हा 2 इंटिग्रल हा एक्स एस टू 1/2 प्लस एक्स प्लस 3 ब्रॅकेट एस टू 1/2 आणि आपण मात्र एक्स मायनस एक्स कॅन्सल होऊन फक्त -3 राहतो कारण एक्स मायनस साईन मध्ये मल्टिप्लाय केले तर हा मायनस होईल आणि हा प्लस कॅन्सल होऊन -3 फक्त या ठिकाणी येईल. हा 2 आणि हा अपॉनचा -3 असा मिळून इथे -2/3 बाकी पुढे सेपरेट करतो. एक्स एस टू 1/2 dx ऑपरेट करतोय सेपरेटली तर प्लस इंटिग्रल एक्स प्लस 3 ब्रॅकेट एस टू 1/2 dx अशा पद्धतीने. पुढे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. परत तेच फॉर्म्युले आपण वापरत आहोत. जसं की इंटिग्रल एक्स एस टू ax प्लस b ब्रॅकेट एस टू n dx इज इक्वल टू ax प्लस b ब्रॅकेट एस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 x चा कोएफिशिएंट a प्लस c. हाच फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. इथे मात्र डायरेक्टली आहे तर -2/3 इथे येईल एक्स एस टू 3/2 कारण प्लस 1 करतोय आपण 1/2 प्लस 1 3/2 अपॉन 3/2 प्लस तसंच इथे एक्स प्लस 3 ब्रॅकेट एस टू 1/2 प्लस 1 जर केला तर 3/2 अपॉन 3/2 आणि एक्सचा कोएफिशिएंट इथे 1 आहे म्हणून 1 लिहिला. तो लिहिला नसता तरी चालला असता. प्लस सी हा कॉन्सेप्ट ऑफ इंटिग्रेशन. पुढे हा 3/2 दोघी ठिकाणी कॉमन निघतोय तर तो 2/3 होईल म्हणजेच 4/9 या ठिकाणी आपल्याला मिळेल कारण हा रेसिप्रोकल होऊन वरती येईल तर 2 × 2 4 3 × 3 9 आणि फायनली आपल्याला जे मिळत आहे ते असं आहे एक्स एस टू 3/2 प्लस एक्स प्लस 3 ब्रॅकेट एस टू 3/2 आणि प्लस सी अशा पद्धतीने आपल्याला फायनली इंटिग्रल मिळतात. नेक्स्ट आपण या टाइपचे एक्झाम्पल घेऊ ज्यात डिग्री दिसते आहे. या न्यूमरेटरची डिग्री मोठी आहे डिनॉमिनेटर पेक्षा. बघा क्लिअरली डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. जनरली आपण अशा वेळेला काय करतो जर डिग्री मोठी असेल तर याच्याने याला डिवाइड करू टाकतो जे आपण मागील स्लाइड मध्ये पाहिलेलं आहे. तर त्यानुसार ते काय बघा देअरफॉर इथे काय होईल एक्स प्लस 2 याच्याने आपल्याला डिवाइड करायचं आहे एक्स क्यूब प्लस 4x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 याला डिवाइड केल्यावरती काय होईल बघा एक्स प्लस 2 ने डिवाइड करायचं आहे म्हणजे इथे एक्स क्यूब येणं गरजेचं आहे म्हणजे याला एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय करणार म्हणजे एक्स स्क्वेअर ने याला मल्टिप्लाय केलं तर ते काय येईल एक्स क्यूब आणि याला केलं मल्टिप्लाय तर काय येईल 2x स्क्वेअर. नंतर मग आपण त्याला मायनस मायनस करणार एक्स क्यूब मायनस प्लस कॅन्सल होऊन जाईल इथे 4x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर 2x स्क्वेअर येईल. हा मायनस 7x आणि हा प्लस 5 खाली उतरवला ऍज इट इज. त्यानंतर एक्स प्लस 2 येण्यास केला तर मल्टिप्लाय केलं 2x ने तर इथे 2x स्क्वेअर येईल बघा 2x ने मल्टिप्लाय केलं 2x स्क्वेअर प्लस 4 2 म्हणजे ते 2x स्क्वेअर प्लस 4x. परत हे आपण मायनस मायनस करणार आणि हा कॅन्सल होईल हा मायनस
7 + 4 11 x + 5 या पद्धतीने लिहिणार. पुढे आपल्याला याला -11 ने फक्त मल्टिप्लाय करायची गरज आहे. याला -11 ने मल्टिप्लाय केलं की -11x येईल आणि हा -11 × 22 -20 येईल. परत याला आपण याची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर हा मायनस केल्यानंतर हा प्लस होईल आणि हा देखील प्लस होईल. म्हणजे फायनली या दोघांची ऍडिशन केली आपण तर आपल्याला 27 रिटर्न आता कॅन्सल होईल प्लस मायनस मिळेल. म्हणजे आपण जे एक्सप्रेशन आपल्याकडे जे पॉलिनॉमियल होती याला डिवाइड केल्यानंतर जो आपल्याकडे रूल आहे डिवाइडंड इक्वल टू क्वोशंट इंटू डिव्हायझर प्लस रिमाइंडर, या सिद्धांतानुसार आपल्याला डिवाइडंड म्हणजे आपला काय होता x³ + 4x² - 7x + 5 = क्वोशंट म्हणजे आपण भागाकार काय आला x² + 2x - 11 डिव्हायझर कशाने डिवाइड केला आपण तर x + 2 ने आणि रिमाइंडर आहे 27. म्हणजे यानुसार इथे आपल्याला डायरेक्टली i मध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येणार. म्हणजे आपण x³ + 4x² - 7x + 5 ऐवजी पूर्ण हे जे आपण एक्सप्रेशन मिळवलेलं आहे x² + 2x - 11 × x + 2 + 27 आणि अपॉन x + 2 dx. पुढे याला आपण सेपरेट करूयात. सेपरेट केल्यावरती हा फॅक्टर कॅन्सल होऊन जातो. इथे dx प्लस इथे मात्र 27 ला पण त्याला डिवाइड करायला लागणार, हा +2 dx येईल. पुढे अजून याला सेपरेट करता येईल x² dx ऑपरेट करतो आपण सेपरेटली x dx -11 देखील कॉमन 1 dx प्लस 27 कॉमन इंटिग्रल 1/x + 2 dx. आता फक्त फॉर्म्युले वापरायची गरज आहे, जे फॉर्म्युले आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. x² यांच्या फॉर्म्युलेसाठी x² 2 + 1/2 + 1 प्लस 2 इथे x² 1 + 1 अपॉन 1 + 1 -11 1 चे इंटिग्रेशन x 27 आणि याचं इंटिग्रेशन जे आहे 1/f(x) किंवा 1/x + b चं, तर ते आहे log (x + 2 + c) जो प्रत्येक वेळेला असतो आणि x चा कोएफिशियंट आपल्याला घ्यायला लागतो, पण तो इथे 1 आहे, तो नाही लिहिला तरी चालणार आहे. फायनली आपल्याला x³ 3 + 2/2x², 1 + 1 केल्यानंतर हा -11x + 27 log (mod) (x + 2 + c) आणि लास्टला हा 2 कॅन्सल झाल्यानंतर x³ 3 + x² -11x + 27 log (mod) (x + 2 + c) हे फायनल आन्सर जे आहे x. आणि लास्ट एक्झाम्पल बघूया. हे एक्सरसाइज मधलं हे लास्ट एक्झाम्पल आहे. थोडा वेगळा फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे, परंतु आपल्याकडे डेफिनेशन आहे इंटिग्रेशनची, ती आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. जसं की इथे बघा इफ f' of x is equal to x minus 3/x³ दिलेला आहे, f(1) दिला आहे 11/2 आणि आपल्याला f(x) फाइंड करायचं आहे. म्हणजे उलट प्रोसेसने आपल्याला जायचं आहे. म्हणजे आपल्याला त्याचा ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचा f(x) तयार करायचा आहे. म्हणजे आपण त्याचा अर्थ काय तर इन्व्हर्स प्रोसेस आहे डिफरन्शिएशनची, इंटिग्रेशन, त्याच डेफिनेशनचा यूज करून आपण या ठिकाणी f(x) जो काढू शकतो. म्हणजेच बाय डेफिनेशन of integration f(x) is equal to integral f' of x dx या पद्धतीने. तर आपल्याला f(x) मिळवायचं असेल तर आपण याचं इंटिग्रेशन काढणार, म्हणजेच कोणाचं काढणार आहे x - 3/x³ dx याचे इक्वल टू हा इंटिग्रल याला सेपरेट करतो x dx मायनस हा 3 आणि हा x⁻³ लिहिता येणार, रेस टू पॉवर जी आहे ती निगेटिव्ह होईल लॉ ऑफ इंडियासिस नुसार. त्याला आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत आपण तेच अप्लाय करणार. तर x⁻² 1 + 1 अपॉन 1 + 1 -3 x⁻³ -3 + 1 अपॉन -3 + 1 आपल्याकडे असलेले जे फॉर्म्युले आहेत x⁻n त्याचाच आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर हा x²/2 मिळणार -3/-2 हा -2 आहे आणि हा x⁻² देखील -2 होईल. बाकी पुढे हा x²/2 मायनस मायनसचं प्रॉडक्ट या ठिकाणी प्लस होईल, हा 3/2x² असे याला लिहिता येईल आणि हा आपल्याला मिळालेला आहे f(x). पुढे आपल्याकडे आणखी एक गोष्ट दिलेली आहे, सिन्स f(1) is equal to 11/2
देअरफॉर इथे मी आता एफ ऑफ 1 रिप्लेस करतो. जर मी इथे 1 रिप्लेस केला म्हणजे मी या ठिकाणी एक्स ऐवजी जर 1 रिप्लेस केला तर प्रत्येक टर्म मध्ये मला एक्स ऐवजी जे आहे ते 1 रिप्लेस करायचं आहे. 1/2 म्हणजे 1 स्क्वेअर अपॉन 2 प्लस 3/2 इंटू 1 स्क्वेअर प्लस सी. आणि हा एफ ऑफ 1 आपल्याला दिलेला आहे तो आहे 11/2 म्हणजे इथे 11/2 इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1/2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि आपण 2 घेतला प्लस हा 3/2 इंटू 1 2च राहील आणि तो शेवटी 4/2 आपल्याला मिळतो आहे. ते केल्यानंतर आणि प्लस सी जो आहे तो फायनली आपल्याकडे आहेच प्लस सी. तर हा 11/2 हा आपल्याला मिळतोय 4/2 म्हणजेच 2 प्लस सी 11/2 आणि सी इक्वल टू 11/2 मायनस हा इकडे मायनस होईल इक्वल टू हा 11 मायनस 4 होईल. 4 आणि अपॉन 2 आणि फायनली सी आपल्याला मिळतो आहे 7/2 आणि ही व्हॅल्यू जी आहे ती आपण एफ ऑफ एक्स मध्ये ठेवणार आहोत कारण हा आपला एफ ऑफ एक्स आहे. आपल्याला एफ ऑफ एक्स मिळवायचा होता पण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन मिळवायचा बाकी होता. आता तो मिळालेला आहे. देअरफॉर फर्स्ट बिकम्स ती व्हॅल्यू फर्स्ट मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला एफ ऑफ एक्स मिळतो आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x²/2 प्लस 3/2 x² आणि प्लस 7/2 हे असणार आहे आपलं फायनल आन्सर एफ ऑफ एक्स. अशा पद्धतीने या ठिकाणी एक्सरसाइज 3.1 जी आहे ती संपलेली आहे. याच ठिकाणी थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकसह नवीन एक्सरसाइजला देखील सुरुवात करू.